स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या भन्नाट चॅनल मध्ये। तर तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्लॉग नक्की कशाबद्दल आहे। चला तर मग व्लॉगला सुरुवात। जिथे महाराष्ट्रातील सर्वात उंच ध्वज असतो, जो की महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि भारतातील चौथा उंच ध्वज आहे। तर तुम्ही पाहू शकता इथला व्ह्यू। हा आहे ध्वजस्तंभाकडे जाण्यासाठीचा पादचारी पूल। याच्यावरून आपल्याला पलीकडे ध्वजाच्या पटांगणामध्ये जाता येते। पटांगणामध्ये ही विठ्ठलाची भव्य अशी मूर्ती आहे। इथेच लहान मुलांना खेळण्यासाठी अशी खेळणी देखील आहेत। ही आहे फुलराणी, जे की प्रेक्षकांचं मुख्य आकर्षण आहे। आणि याचे आकर्षण लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्या माणसांना देखील आहे, कारण ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच उपलब्ध आहे। हे आहे पेशवाई तलाव। तर सुमारे 1800च्या काळात श्रीमंत बाळासाहेब पेशवे यांनी पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी डोंगराच्या कुशीत वसलेल्या कात्रज येथे तलावाची निर्मिती केली आणि याची रचना ही एखाद्या धरणाप्रमाणे केली। 2008 साली सरकारने या तलावाचे सुशोभीकरण सुरू केले व त्यामधून येथे शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आणि त्याचबरोबर येथे जॉगिंग ट्रॅक देखील बनवण्यात आला आणि एका सुंदर बागेची निर्मिती केली। बागेमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंडची तसेच मोठ्या माणसांसाठी ओपन जिमची सुविधा आहे।
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित पुस्तके तसेच MPSC व UPSCच्या पुस्तकांचे संग्रहालय सुरू केले. आता पेट पूजा करण्यासाठी बागेच्या बाहेरच असलेल्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. किती अनहेल्दी खाते का तरी वाढत नाही. हे आहेत कात्रजच्या तलावातील पाण्यामध्ये पडलेले ध्वजाचे प्रतिबिंब आणि तुम्ही पाहू शकता की किती स्वच्छ पाणी आहे या तलावाचं. या तलावाला बघून आपल्याला स्वच्छ कात्रज सुंदर कात्रज हे घोषवाक्य नक्कीच आठवेल, कारण खरंच इथला परिसर इतका स्वच्छ आहे. अशा प्रकारे आजचा व्लॉग इथेच संपतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.